नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 24 डिसेंबर 2024 वार मंगळवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज भाजीपाल्यांचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत. आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील. ची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापाटसाठी 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून कांदेपाटचे दर पाहायला मिळतात. मुळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी 3 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार हिरव्या मिरचीचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीची आवक पाहायला मिळते. भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहे ते 15 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार भेंडीच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते. बीन्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या बीन्ससाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये बीन्सचे दर जे आहे ते 20 रुपयापासून पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात. वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार वांग्याच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते. दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दोडक्याच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते. गावरान गवारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गवारसाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून गावरान गवारचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. काळ्या भारताच्या वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. जळगाव वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या जळगाव वांग्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून जळगाव वांग्याचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्याचे दर देखील आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात. डबल बीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डबल बीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून डबल बीचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डबल बीसाठी 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 ते 4 रुपयापासून आपल्याला
फ्लावरचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात. मोठ्या प्रमाणावरती आवक हलक्या तसेच चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक चांगल्या क्वालिटीच्या आल्यासाठी पाहायला मिळते. तर आल्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार आल्याच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण देखील आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहेत ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आल्याची आवक पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला कीड लागलेले आले देखील यामध्ये आपल्याला थोडेफार प्रमाणात पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दुधी भोपळ्याचे दर देखील आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरची आवक पाहायला मिळते. फाफडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळतात. वालगेवडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात. चवळीच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून चवळीच्या शेंगाचे दर पाहायला मिळतात. शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याच्या शेंगाची आवक पाहायला मिळते. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवग्याच्या शेंगासाठी साधारणतः 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून शेवग्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार शेवग्याचे दर जे आहे ते 4 ते 5 दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून बिटाचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. बरेच दिवसापासून बिटाचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे आहे ते 20-25 रुपयापासून दर पाहायला मिळतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात. तर चायना काकडीची देखील आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चायना काकडीचे दर देखील आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर चायना काकडीसाठी पाहायला मिळते. आवक जास्त झाल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला चायना काकडीच्या दरावरती पाहायला मिळते. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात.